प्रश्न पहिला, भारताचे पहिले ट्रान्सशिप पोर्ट घोषित करण्यात आलेले विझिंजम पोर्ट कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केरळ. प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणत्या अंगकामार्फत क्षार पाणी ऑक्सिजन हे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करतात तर कार्बन डायऑक्साईडसारखे टाकाऊ पदार्थ बाहेर पडतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पद्रव्य पटल. काय? ऑप्शन क्रमांक 1 पद्रव्य पटल. प्रश्न क्रमांक तिसरा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे किंवा कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नांदेड येथे आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, डॅश डॅश ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती होय. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए स्थायी समिती. प्रश्न क्रमांक 5 बघा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी यावल अहमदनगर ही काय आहे? तर चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतातील पहिले गोल्ड ATM डॅश डॅश येथे सुरू करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हैदराबाद. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर मी सर्वांना सांगू इच्छितो की आपण ह्या अगोदर महत्त्वाचे IMP प्रश्न घेऊन त्याचप्रमाणे मागील परीक्षेमध्ये नेहमी विचारलेले असेल असे सर्व कृषी तांत्रिक महत्त्वाचे प्रश्न, म्हणजे थोडक्यात महत्त्वाचे कृषी तांत्रिक प्रश्न घेऊन आपण ह्या अगोदर बरेच व्हिडिओ बनवले आहेत. जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा आणि इथून मागचे आपले सर्व कृषी तांत्रिक प्रश्न नक्की बघून घ्या. तर प्रश्न क्रमांक 7 बघा, कोणत्या आकाशगंगा समूहाचा वेध घेण्यास महाराष्ट्रातील जुन्नर येथील जागतिक पातळीवर असलेल्या रेडिओ दुर्बीणने यश मिळवले आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 521 एबल 521 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, भारताच्या तिरंगी झेंड्यांचे मध्यभागी असलेल्या अशोक चक्रात एकूण डॅश डॅश आरे आहेत किंवा किती आरे आहेत? तर बघा, हा प्रश्न आपण मागच्या वेळेस बघितला होता, त्यामुळे प्रत्येकाने ह्याचं उत्तर मला काय करायचं आहे, लगेच कमेंट करून सांगायचं आहे. प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे, कारण की सर्व विद्यार्थी उत्तर देतात, मोजके काही विद्यार्थी उत्तर देत नाही आहे, त्यामुळे प्रत्येकाने उत्तरं नक्की द्या. प्रश्न क्रमांक 9, रायपूर ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 10, नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दक्षिण कोरिया. प्रश्न क्रमांक 11, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून डॅश डॅश यांची नेमणूक झाली. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सुकुमार सेन. प्रश्न क्रमांक 12, लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र महाराष्ट्र राज्यात कोठे उभारण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पारनेर. प्रश्न क्रमांक 13 बघा, महाबळेश्वर जवळील भिलार हे डॅश डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुस्तकांचे. प्रश्न क्रमांक 14 बघा, पुण्यातील डॅश डॅश या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आगा खान पॅलेस. प्रश्न क्रमांक 15, इन्सुलिन हे प्राण्यांच्या डॅश डॅश या अवयवापासून स्रवणारे संप्रेरक आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी स्वादुपिंड. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर बघा, प्रत्येकाने लगेच आत्ताच्या आत्ता आपल्या या व्हिडिओला लाईक करायचं आहे. व्हिडिओला लाईक करा आणि लगेच मला कमेंट करून सांगा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात. लगेच कमेंट करून सांगा कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात आणि येणाऱ्या काळात कोणत्या परीक्षेसाठी तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे, कमेंट करून मला लगेच सांगा. प्रश्न क्रमांक 16, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले? ऑप्शन क्रमांक 1 रशिया. प्रश्न क्रमांक 17, भारतात बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए युनिसेफ. काय? युनिसेफ. प्रश्न क्रमांक 18 बघा, कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमरावती. प्रश्न क्रमांक 19, टायफॉईड या रोगावरील लस कोणत्या कंपनीने तयार केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भारत बायोटेक. प्रश्न क्रमांक 20, सर्च ही संस्था गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए धानोरा. प्रश्न क्रमांक 21, आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेट जिंकून त्यास काय नाव दिले होते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी शहीद आणि स्वराज्य आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, इंटरपोल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशनचे मुख्यालय हे कोठे स्थित आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लिओन फ्रान्स. प्रश्न क्रमांक 23, दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राधानगरी. प्रश्न क्रमांक 24 बघा, कोणत्या ठिकाणी खनिज शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 25 बघा, तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक 2चे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्र सपाटीपासून उंची किती मीटर आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1150 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गुवाहाटी. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर प्रत्येकाला माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे, जे विद्यार्थी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्या सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम पोहोचत राहतील. सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय कमेंट करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लॉर्ड रिपन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नागपूर. प्रश्न क्रमांक 29, भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? आता उंची आपण बघणारच आहोत, पण या ठिकाणी मला कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा कोणत्या राज्यात आहे या दोन्हीपैकी एक जरी सांगितलं तरी चालेल, मला लगेच कमेंट करण्याचं उत्तर प्रत्येकाने द्यायचं आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 29चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 182. प्रश्न क्रमांक 30, कोणत्या क्रिकेटपटूची आत्मकथा द विनर्स माइंडसेट या नावाने प्रकाशित झाली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सेन वॉटसन. प्रश्न क्रमांक 31 बघा, डायजेस्ट हा विशिष्ट परिस्थितीत स्वतःच्या शरीराचा भाग तोडून वेगळा करू शकतो व त्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तारा मासा. प्रश्न क्रमांक 32, चंद्रपूर जिल्ह्यातील डायजेस्ट या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भद्रावती. प्रश्न क्रमांक 33 बघा, भारतातील पहिली पाण्याखालून धावणारी मेट्रो ट्रेन ही कोठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कोलकाता. प्रश्न क्रमांक 34 बघा, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 35 बघा, सेवा क्षेत्राची निर्यात केंद्र सरकारने 2030 पर्यंत किती अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1000 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 36, भारत देशातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी NTPC. प्रश्न क्रमांक 37 बघा, महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र हे पुणे जिल्ह्यात डायजेस्ट येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आर्वी. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतोय, आपण महत्त्वाचे IMP कृषी तांत्रिक प्रश्न घेऊन किंवा मागील परीक्षेमध्ये नेहमी विचारले गेलेले IMP कृषी तांत्रिक प्रश्न म्हणजे 1000 पेक्षा जास्त कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा आणि इथून मागचे सर्व व्हिडिओ नक्की बघून घ्या. पुन्हा सांगतो, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. हा व्हिडिओ संपल्यावर त्यावर क्लिक करून इथून मागचे सर्व कृषी तांत्रिक IMP प्रश्न नक्की बघून घ्या. प्रश्न क्रमांक 38 बघा, कोणत्या ठिकाणी देशात पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे. पुढचा प्रश्न क्रमांक 39, ज्या चेतापेशी आवेगाने वहन मेंदूकडून शरीराकडे वहन करतात त्यांना डायजेस्ट असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी प्रेरक चेतापेशी.
शेवटचा प्रश्न क्रमांक 40. जगातील पहिले हायस्पीड 6G वायरलेस डिव्हाइस कोणत्या देशातील कंपन्यांनी तयार केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जपान.